जर तुम्हाला पण वाटत असेल पोट भरून खाल्ल्यावर वजन वाढेल, पण असं बिलकुल होणार नाही. ही रेसिपी पाहून तुम्ही पोटभर खाऊ शकाल आणि वजन कमी करू शकाल. आजचे पराठे खूपच टेस्टी आणि हेल्दी आहेत. बनवायला एकदम सोपे आहेत, पटकन होतात. तर श्रीषाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर ही रेसिपी बनवायला सुरू करूयात. आणि जर तुम्हाला व्हिडिओ पसंत आला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण बनवायला सुरू करूया. ग्लुटन फ्री पालकाचे टेस्टी पराठे करण्यासाठी मी 400 ग्राम पालक स्वच्छ धुवून घेतले. आता आपण पालक बारीक चिरून घेऊया. तर ही रेसिपी साधी आणि सरळ रेसिपी आहे, बनवायला खूप सुंदर. तर आपला पालक चिरून झालाय, तुम्ही बघू शकताय. एका मोठ्या भांड्यामध्ये आता चिरलेला पालक काढून घेऊयात. आता यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा हिंगामुळे खूपच छान टेस्ट येते, 1 चमचा अजवाईन आणि 2 चमचे मोठे पांढरे तीळ, आले लसूण पेस्ट. आता व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपले मिक्स करून झाले. पालकने किती पाणी सोडले. आता यामध्ये 1 कप ज्वारीचा आटा घालूया. हिरव्या मिरचीचे काप, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता परत एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करूया. ज्वारीच्या पिठामुळे आपला पराठा हेल्दी होतोय. व्यवस्थित मिक्स करायचे. पीठ थोडं सेल वाटत असेल तर आणखी थोडे ज्वारीचे पीठ घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपला डो तयार झालेला आहे. जास्त कठीण आणि जास्त मऊ पण डो तयार करायचा नाही. जसे की आपण चपातीसाठी आटा मळतो अगदी तसा मळायचा. हे पराठे थोडे मोठेच असतात. हलक्या हाताने त्याचा गोळा करून घेऊया. शेप देऊन घेतला आहे. आता आपण हलक्या हाताने याला लाटून घेणार आहोत. झटपट होणारा पराठा आहे, हेल्दी पण आहे. त्याच्यामुळे किती खाल्ले तरी आपले वजन वाढत नाही. तर लाटून झालाय. आता आपण याला एका झाकणाने राऊंड असा शेप देऊन घेऊयात. तर तवा गरम केलेला आहे. आता आपण पराठा टाकून घेऊयात आणि दोन्ही साईडने व्यवस्थित त्याला भाजून घेऊयात. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची. पराठ्याला आपण आपल्या आवडीनुसार तेल नाही तर घी लावू शकतो. तर लंच, डिनर, ब्रेकफास्ट सगळ्यासाठी आपले पराठे तयार आहेत. हे पराठे दह्याबरोबर पण खूप टेस्टी लागतात. दोन्ही बाजूनी खरपूस असे पराठे व्यवस्थित भाजून घ्यायचे. एक एक करून आपले सगळे पराठे व्यवस्थित भाजून झालेत. तुम्ही बघू शकताय किती छान कलर आलाय पराठ्यांना. तर रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि
ही रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा.